इथून आपल्याला मोशीची ट्रिप पडलेली आहे. 10 किलोमीटर आहे आणि उबेरची ट्रिप आहे. Received 207 रुपये on Google Pay for Business. Received 141 रुपये on Google Pay for Business. दोनच ट्रिप मारलेल्या आहेत आतापर्यंत आपण, पण चांगल्या मारलेल्या आहेत. एक 170 रुपयाची आणि एक 141. झालं असं, आपल्या पॉइंटला थांबलो होतो, तिथून मोशीची वाचले. मोशीला 170 रुपये दाखवले होते, तिथे गेल्यावर 200 भरले आणि ट्रिप एंड केली. थोडं वेळ थांबलो तर आपल्याला रॅपिडोला आपण गोटो टाकलं होतं, मोग आपल्या इकडचं, आपल्या साईडचं भूमकर चौकाचं. तर ही मेट्रोची पडली. मेट्रोला 141 झाले मोशी मधून. तर आता बघूयात, इथून गोटो तर आहेच आपलं, त्याच्यावर पडतंय का बघू. पण सकाळची वेळ आहे, अजून मेट्रो काय आले नाही, बघू काय होतंय. आता मी मेट्रोला थांबलो, ठीक आहे. तर मला इथून 2.9 किलोमीटर पिकअपची ट्रिप पडलेली आहे, एक्सक्लुझिव्ह. आता काय करू सांगा, मी एक्सक्लुझिव्ह ट्रिप मी उचललेली आहे, पण मी काय जाणार नाही. कस्टमरला कॅन्सल करू दे, त्याला जर लेट झालं तर. कारण उबेरचं हे म्हणजे कळत नाही मला की नेमकं काय करायचं उबेरला. एक्सक्लुझिव्ह ट्रिप दे बाबा, 1 किलोमीटरचं डिस्टन्स दे. हे 3-3 किलोमीटरचं डिस्टन्स देतो पिकअपचं. हमारे यहाँ ऐसा ही होता है. Received 62 रुपये on Google Pay for Business. सकाळपासून आपली ही दुसरी मेट्रोला ट्रिप आहे मित्रांनो. आता मेट्रो मोरवाडी साइड वरून आपण एक ट्रिप घेऊन आलो होतो, जी टाटा कंपनीच्या गेटला सोडलेली 21 चौकात. 64 रुपये घेतलेले आहेत. तर रॅपिडोच्या ट्रिप आपण उचलत जावा मित्रांनो, बराच फायदा आहे त्या रॅपिडोच्या ट्रिप मध्ये पण. कैसा लगा मेरा मजाक? जर तुम्ही मेट्रो मोरवाडीला जर थांबलात तर तुम्हाला तिथून 100% ट्रिप पडणार, म्हणजे पडणार. सकाळी, मॉर्निंग, दुपार, संध्याकाळ, कधीही. आणि तिथं पोलिसांचं पण एवढं झंझट नसतं, कारण पोलीस मेन म्हणजे मेट्रो स्टेशनच्या निगडी साईडला थांबलेले असतात. क्वचितच येतात या साईडला मोरवाडीला. तिथून तुम्हाला 100% ट्रिप पडणार. 70-80 रुपयाची तर किरकोळ ट्रिप पडणार म्हणजे पडणार. आणि तुम्ही जर एकदा शाहूनगर साईड, चिखली, मोशी साईड जर आले, तिथून तुम्हाला परत ट्रिप पडणार म्हणजे पडणार आहे. आता इथून मला वाचते बघा, 4.5 किलोमीटर, 75 रुपये गेली. म्हणजे मी रॅपिडोची पहिली उचलली आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या बजाजची उचलली, यमुनानगर गेटची. चला, कस्टमरला लोकेशनवर जातो आणि घेतो आणि ड्रॉप करतो. या मॅडमला मी ज्यावेळेस HDFC कॉलनीत जात होतो पिकअप करायला, तिथं आपल्याला उबेरची ट्रिप पडली होती 121 रुपये, PCP कॉलेज निगडी मधलं. तर आपल्याकडची ट्रिप होती, मी उचलायचा प्रयत्न केला पण नाही उचलली गेली. आणि हे घेऊन आलोय 45 रुपये. बेकार है भैया, मैं तो टूट गया. तुम्ही जर ट्रिप घेऊन आला इकडं कुठं बजाज गेटला, यमुनानगर साईडला, तर तुम्हाला परत यमुनानगर मध्ये आतमध्ये जाऊन तिकडे थांबायचंय. कारण तिथून सकाळी मॉर्निंग टाइमला तुम्हाला मेट्रोच्या ट्रिपा पडणार, कॉलेजच्या ट्रिपा पडणार. म्हणजे रावेत साईड असू द्या, निगडी साईड असू द्या, त्या आतमधल्या ट्रिपा पडतात. तर तुम्ही यमुनानगरच्या आतमध्ये जाऊन थांबा. जसं की अमृता मठ आहे, तिथे शाळा आहे, अमृता शाळा, त्या साईडला जाऊन थांबायचं. 100% ट्रिपा पडतील मॉर्निंगला. दुपारी जर आलात तर मग थांबावं लागेल तुम्हाला तिथं, कारण तिथून लवकर ट्रिपा पडत नाहीत मित्र. मी तुम्हाला रिक्षा धंद्याविषयी छोट्या छोट्या गोष्टी सांगत असतो मित्रांनो, पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब काय करत नाहीत, शेअर काय करत नाही. आणि व्हिडिओ आवडला, बरेच जण म्हणतात की व्हिडिओ छान बनवलाय, पण लाईक काय करत नाही. लाईक, शेअर, कमेंट नक्की करत जा मित्रांनो. सही पकड़े हैं. सकाळपासून आपल्याला 2दा सेल्फी मागितलाय उबेरने बरं का. आता पहिल्यांदा काय झालं की मी तातवडे ट्रिप सोडली आणि तिथं मला सेल्फी मागितला. मी काय लगेच सेल्फी दिला नाही, कारण मी रॅपिडोची ट्रिप उचलली होती, पिकअप करायला चाललो. आणि मी बऱ्याच वेळा अर्ध्या तासाने सेल्फी दिला, त्याच्यामुळे त्याला शक आला असेल उबेरला की बाबा हे
दुसरं कोणतरी आयडी चालवते आणि अर्ध्या तासांनी सेल्फी दिला म्हणजे हा मालकाला म्हणजे ज्याचा अकाउंट आहे त्याच्याकडे गेलाय आणि सेल्फी घेतलाय. त्याच्यामुळं 2दा सेल्फी मागितला आतापर्यंत. हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम. सकाळपासून आपली ही मेट्रोला 3री ट्रिप आहे. आता मी वैतागलो मेट्रोला. आता हे पण 70 रुपये 4 किलोमीटरला 70 देत होता म्हणून मी उचलली. आता आलोय बघूया. 44 रुपये on Google Pay for Business. तर सकाळपासून मी नुसता पळतोय. आता 6:30 वाजता आपण लॉग इन केलं होतं. म्हणजे 6:15ला लॉग इन केलं होतं, पण नाश्ता वगैरे करून 6:30 पर्यंत परत कामावर आलो होतो. तर तेव्हापासून आता किती वाजलेत 11, तर कंटिन्यू पळतोय. तुमचा भाऊ आहे ना, कंटिन्यू पळतोय. 3-4 वेळा तर आपण मेट्रोला जाऊन आलो. एकदा आपण मोशीला जाऊन आलो, भोसरीला जाऊन आलो. अजून परत तुम्हाला सांगतो वाकड फिरून आलो. भरपूर फिरलो एवढ्या ह्याच्यात. आता 11 वाजलेत. आता थोडं शांत बसतो. 1 तासभर अजून काम करणार आहे. लहान लहान ट्रिपा उचलून काम करतोय. तर 1100-1200 रुपये कसेही झालेले आहेत आपले. आणि आता मी डायरेक्ट किती वाजता येणार? 4 वाजता. 4 ते 6 अजून 2 तासात मी 300-400 रुपये कसे पण करतो. आता ब्लॉगचं झालं तर आपण 6 वाजता अपलोड करणार आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 6 वाजेपर्यंत जे काम करेल ते येणार नाहीये. तर बघूया आता. आतापर्यंत तर 1100-1150चं काम झालेलं आहे मित्रांनो. मस्तपैकी थांबलेलो आहे इथं आपल्या निगडी प्राधिकरणमध्ये, जो नवीन हॉल झालेला आहे मोठा. तिथं जरा शांत बसतो, नाही तर डोकं गरम झाले माझं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी झोलचे डॉक्युमेंट वापरून परमिट घेतलेले. आता ते लोक रडारवर आलेले आहेत. आता पहिला मीरा भाईंदर, ठाणे, मुंबई अशा भागात पहिल्यांदा कारवाई होणार आहे. तिथल्या डॉक्युमेंट चेकिंग होणार आहेत की बाबा कुणी कुणी असे डॉक्युमेंट देऊन परमिट भेटलेले म्हणजे मिळवलेले आहेत, त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. ते रडारवर येणार आहेत. आणि हे नियमच असताना, म्हणजे नियम कसा असतो मित्रांनो, की स्थानिक आता पिंपरी चिंचवड आहे, ठीक आहे, तर इथं जे राहतात आहे ना त्यांना रोजगारासाठी, कारण त्यांना ते लिव्हिंग सर्टिफिकेट शाळेचं दाखला म्हणा, रहिवासी दाखला म्हणा, हे जमा करावा लागतो. पण बरेचसे लोक काय करतात की त्यांचा दाखला, शाळेत सोडल्याचा दाखला म्हणा, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणा, अजून रहिवासी दाखला म्हणा, हे सगळं बाहेरचं असतं. पण ते काय करतात, एजंटला पैसे देतात आणि हे सगळं काम करून आणतात, म्हणजे घेतात थोडक्यात आणि परमिट काढतात. पण हे नियमात बसत नाही. त्याच्यामुळे आरटीओने काय आता डिसाईड केलंय, परिवहन खात्याने, की हे सगळं रिचेकिंग होणार. पण आरटीओ, परिवहन खातं कसं काम करतं मित्रांनो, एजंटला काहीच करणार नाही. आरटीओ मध्ये जे अधिकारी आहेत, ज्यांनी हे काम केलेलं आहे, ज्यांनी पैसे देऊन हे काम केलेलं आहे, त्यांना काहीच करणार नाही. पण सरकार धरणार कोणाला, की अशा लोकांना. तर असं झालं पाहिजे. पण अधिकारी म्हणा आरटीओचे आणि एजंट म्हणा, त्यांना पण सेम न्याय झाला पाहिजे. अजून एक न्यूज आहे की तुम्हाला माहित होतं की येलो नंबर प्लेटवाल्यांच्या म्हणजे ज्या गाड्या आहेत, जसं की रिक्षा असू दे, कॅब असू दे, टेम्पो वगैरे असू दे मोठमोठे, तर त्यांचं पासिंग हे बंद होतं मित्रांनो. ठीक आहे, बंद आहे म्हणा. तर काल का परवा दिवशीच तो पुण्याचा खासदार नितीन गडकरीला भेटलाय. तर जो प्रॉब्लेम चालू आहे तो सॉल्व्ह तर नाही झालेला, पण पासिंगची जी लिमिट आहे, म्हणजे समजा माझं आता गाडीचं पासिंग संपलेलं आहे, तर ऑक्टोबर कधीतरी ते आहे डेट एक, तेव्हापर्यंत तुम्ही पासिंग नाही केली तरी थोडक्यात चालेल असं आहे, जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. तर हे एक मोठं, बऱ्याच जणांचे कसं आहे की पासिंग नाही, कॅब सारखे म्हणजे कार सारख्या कॅब आहेत, तर ते बसून आहेत गाड्या, कारण पासिंगच नाही, तर त्या गाड्या रोडवर काढायच्या कशा. बऱ्याचशा रिक्षावाले काय ऐकत नाही, कोणाच्या बापाला ऐकत नाही. पासिंग नसू दे, इन्शुरन्स नसू दे, गाड्या असतात आपल्या. पण कॅबचं तसं नाही. कॅबला भरपूर मोठा मेमो आहे, डायरेक्ट मोठा एकदम. रिक्षाचं काही किरकोळ मध्ये मिटवता येतं, पण कॅबचं त्यांच्यासाठी बरं आहे. तर ऑक्टोबर 26 पर्यंत मुदतवाढ भेटलेली आहे पासिंगच्या साठी. तर आता मी जस्ट वाचलं आणि तुम्हाला सांगितलंय. बघा, तुमचा भाऊ तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी माहिती कलेक्ट करत असतो आणि तुम्हाला तो सांगत असतो व्हिडिओ मार्फत. एक तुमच्या भावासाठी एक लाईक करत जा, व्हिडिओला शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत नाहीत राव मित्रांनो बरेचसे लोक. मी न्यूज बघत होतो, तर बरेचसे हिंदी जे न्यूज चॅनल आहेत ते परिवहन खात्याने जो निर्णय घेतलेला आहे की मराठी आलं पाहिजे,
मराठी बोललं पाहिजे आणि त्याच्या विरोधात एवढं बापरे बाप म्हणजे काय की मोठा निर्णय घेतलाय जसं काय. अरे त्यानं तुम्हाला माहित पाहिजे न्यूज चॅनल वाल्यांना की कोणत्याही राज्यात गेल्यावर तिथली भाषा शिकली पाहिजे आणि तिथली भाषा म्हणजे तिथल्या लोकांना रोजी रोटीसाठी हे ऑटो रिक्षाचे परवाने दिलेले असतात. तुम्ही येणार बाहेरून पैसे देणार एजंटला आणि परमिट काढून घेणार हे लिगली नाहीये कुठंच. पण हे न्यूज चॅनल वाल्यांना कुठं दिसतंय हे नाही दिसणार त्यांना. मग नुसतंच बडबड अन्याय अन्याय युपी बिहाऱ्यांच्यावर अन्याय असं तसं बोलतात. साधा नियम माहित नाही. इकडं बाहेर आपल्या महाराष्ट्रात समजा महाराष्ट्राचं सोडा पण बाहेर म्हणजे एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम्स मणिपूर म्हणा इकडं युपी बिहार म्हणा तिकडं त्यांना ते दिसत नाहीत. फक्त महाराष्ट्रात काय झालं की मराठी लोकांकडून अन्याय असं चालू असतं यांचं.